त्याने सांगितलं की कोणाना मांग केली होती, तुमची मांग ना होती का की बेरोजगारीसाठी काय करायच्या, कशासाठी केला, कशासाठी केला म्हणे बेरोजगारासाठी पूर्वी एक योजना होती, ती योजना त्यांनी बंद केली 2007ला। 2007चे नंतर बेरोजगारसाठी एकही योजना नव्हती। हा योजना कधी फसवणूक योजना नव्हती, पूर्वीपासून हा योजना प्रशिक्षणासाठी या रोजगारसाठी नाही। आणि हा योजना पूर्वी 6 महिन्यासाठी केली होती इलेक्शनचे पूर्वी, इलेक्शनचे नंतर बंद केली का नाही केली, काय केला ते 5 महिना वाढवून दिला। आणि माननीय अध्यक्ष महोदय या वेळेचे पुरवणी मागामध्ये माननीय वित्तमंत्री ते बसले, त्याने 400 कोटी रुपया या वेळेचे पुरवणी मागामध्ये या योजनासाठी दिले। ज्या योजनासाठी 400 कोटी रुपये दिले असेल त्या योजना काय बंद होणार का? त्याने सर्व पत्र, सर्व जे काय सरकारी नियम आहे, सरकारीचे पत्र ते वाचा माननीय अध्यक्ष महोदय। ते सांगता की यामध्ये जे जवाबमध्ये जे लिहिलं त्यांचा काही उपयोग नाही, त्यांच्यासाठी असेल की त्यांच्यासाठी काही उपयोग नाही, पण महाराष्ट्राचे लोकांसाठी उपयोग आहे। महाराष्ट्राचे लोकांसाठी ITI मध्ये केलेले नवीन सर्व न्यू एज कोर्सेस, पॉप्युलर कोर्सेसचा उपयोग आहे। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे ITI मध्ये आपण सर्व ठिकाणी आता एक नवीन शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे। माननीय प्रधानमंत्रीजी हस्ते त्यांचे उद्घाटन झाला। प्रथम बॅचमध्ये 55,000 विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घेतला, त्यांचा उपयोग महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्रीजीच्या नावावर आपण माननीय मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी सुरू केली आहे। त्या योजनामध्ये 5 लाख बेरोजगारांना प्रथम वर्षी लाभ मिळणार आहे। त्याच्यासाठी उपयोग नसेल पण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे। न भूतो न भविष्यतो। महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस जी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा त्यांचे नेतृत्वामध्ये रोजगारसाठी जे काय केलेलं आहे आजपर्यंत केलेलं नाही, ते केले, घोषणा केली आहे, प्रयोगामध्ये लावलंय, अंमलबजावणी पण होणार। उत्तर आलं।